एवरीवन, गुड मॉर्निंग। लास्ट गुड मॉर्निंग, वैसा वाला लास्ट नहीं, ट्रिप का लास्ट। पता है भाई। ठीक है, तो कैसा लग रहा है ट्रिप कंप्लीट होने के बाद में? अच्छा और थकान लग रहा है। थकान तो है और बुरा भी लग रहा है। 2 से 3 दिन बाद अब निकलेगी आपकी थकान तो पूरी। वो तो है। ठीक है, कैसी रही जर्नी आपकी प्रॉपर? मजा आ गया भाई, मजा आया। मजा आ गया। ठीक है, और ये जर्नी वैसे स्टार्ट अब खत्म हो रही है, तो ऐसा नहीं है कि आप कॉल नहीं करेंगे, कॉल बकायदा करना है सभी को। ठीक है, कुछ भी प्रॉब्लम आए कॉल कर लेना मुझे, और बाकी कुछ गलती हुई हो तो उसके लिए माफी। ठीक है, अगर कुछ अच्छा कोऑर्डिनेट नहीं हो, प्लम्बर ना आए तो कॉल करूँ क्या आपको? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। प्लम्बर कुछ भी हो तो कॉल कर देना ब्रो। तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद। नहीं तुम भाई मेरे को क्वेश्चन देने आएगा क्या? ठीक है, आ जाओ। आता आम्ही उतरलोय दिल्लीला. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. आता ऍक्च्युली आमची फ्लाईट जी आहे ती आमची संध्याकाळची फ्लाईट आहे. सो बोललो काहीतरी दिल्ली वगैरे फिरून घेऊ. मी तर दिल्लीला कधी आलो नव्हतो. कारण आपले बघितल्याप्रमाणे की आपले काही दिवसाचे जे 1-2 ब्लॉग्स आहेत ते कंबाईन केलेले, बिकॉज काही फुटेज नव्हते आपल्याकडे. आणि मला असं वाटतं काल तसंच आपला जो ब्लॉग आहे वाघा बॉर्डरचा, तो आय थिंक एक पूर्ण कम्प्लीट होऊ शकतो. अदरवाईज आजचा ब्लॉग मी वेगळा बनवेल. आणि आज आपण जाणार आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. दिल्लीवरनं आपली फ्लाईट आहे. आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, आपण तिथे उतरणार आहोत आपण. आमची फ्लाईट आहे 5:30ची. थोडी लेट होती पण रिशेड्यूल होऊन लवकर झाले. सो आता आम्ही बोललो इथे लोकल जे काही फूड आहे किंवा स्वीट शॉप्स वगैरे आहेत ते बोललो कव्हर अप करून बघू. एक एक्सपिरियन्स सांगू का इकडचा? जसं की उतरलो ना मी सकाळी, काहीतरी आम्ही 8-9च्या दरम्यान उतरलो. इकडची लोक एवढे ॲरोगंट आहेत ना, एवढे ॲरोगंट विचार नाही करू शकत. आपल्या मुंबईला तरी नॉर्मल लोक आहेत, पण इकडचा प्रत्येक माणूस आहे ना, बोलतात ना तापलेलाच असतो. काय माहित, आणि समजा दिल्ली राहणं सेफ नाही. बाकी मित्रांनो तुम्हाला लुक कसं वाटतं यार माझं? नक्की कमेंट करून सांगा. अशी वाटतं की नाही वाटत. मी काल रात्री पगडी बांधलेली, सो अजून ओपन नाही गेली. बोललो आता बघू एअरपोर्टला सिक्युरिटी याच्यात काही प्रॉब्लेम नाही झाला तर ठीक, अदरवाईज मला तिथे ओपन करावं लागेल. इथे का आम्हाला एक हॉटेलवाल्याने लोकल शॉप सांगितलंय, स्वीट शॉप. तिथे आता बघतो काय आहे ते. आणि निघू आम्ही लवकर निघायला. तरी पण किती 5ची फ्लाईट आहे, तर आम्हाला असं वाटतं की 2:30 पर्यंत तरी निघावं लागेल. सांगू जे काय असेल ते. आता जस्ट तुम्हाला फुटेज दाखवलं. मी जास्त काही फुटेज रेकॉर्ड नव्हतं केलं. एरोसिटी मेट्रो, इकडचे जे मेट्रो वगैरे आहेत ते डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट करतात. जसं की आपल्या आता नवी मुंबई तुम्हाला माहिती आहे, नवी मुंबई एअरपोर्टला जसं की डायरेक्ट मेट्रो किंवा लोकल ट्रेन त्यांनी कनेक्ट करणार आहेत. तसं दिल्लीला खूप वर्ष आधीपासून चालू झालेलं आहे. आता आमचं टर्मिनल 1वरनं फ्लाईट आहे, आम्ही चाललो आहे. ठीक आहे, पग काढलं नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एअरपोर्टला जर वाटलं त्यांना काही तरच काढेल, अदरवाईज मी काढणार नाही. घरी जाऊनच काढेल आरामात, मी ठेवून देईल. मग आता आपण इथून एक शटर बसत ते करून आम्हाला टर्मिनल 1ला जायचं आहे. मस्त यार, स्वच्छ. लोक बोलतात की दिल्ली मेट्रो घाण असते, की लोक खूप असे विचित्र. तसं तर अजून काही दिसलं नाही, चांगलेच होते. बघू तर पुढचं काय एक्सपिरियन्स आहे ते. पोचलो दिल्ली एअरपोर्टला पोचलो. टर्मिनल 1 इथं 3 टर्मिनल आहे टोटल. आता आम्हाला टर्मिनल 1ने हे करायचं, चेकिंग करायचं. सो आम्ही चाललो.
सो फर्स्ट सिक्युरिटी चेक होतं ते आमचं कंप्लीट झालेलं आहे आता. इथून आता मेन जे बोर्डिंग पास काढतो ते बोर्डिंग पास काढून आधी इथून मला गेट नंबर आला. मला आता जस्ट अराऊंड 5 ते 10 मिनटापूर्वी मला गेट नंबर आलेला. अराऊंड गेट नंबर 40च्या इथं जायचं आहे आम्हाला. सो तिथून बघू गेट नंबर 40 कुठे येते, त्यावरनुसार आपल्याला समजेल कुठे जायचं आहे. लेट्स चेक. असं काही एअरपोर्ट आहे. शिंदे एक बॅग ना इकडे दाखवतात ना सध्या. गेट नंबर 40 मला मेसेज पण आला ना गेट नंबर 40. स्टेशन फॉर डेमो. नमस्कार, कृपया ध्यान दें, अब हम आपके सामने इस विमान की सुरक्षा सुविधाओं का प्रदर्शन करेंगे. आपकी सुरक्षा हमारे मौत cabin crew in front of you. This is your seatbelt to fasten insert the metal into the buckle and tighten the bowling strap to open the belt, lift the flap and pull the end part. If there is a loss of cabin pressure, oxygen mask will deploy the फायनली उतरलो बाबा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 1 तास 40 मिनिटात. हे वाटलंच नाही, बोलतात ना एकदम 1 तास 40 मिनिटात आम्ही 1200 किलोमीटर कव्हर केलेत. शांत आता कसं डोमेस्टिकच चालू आहे, सो त्यामुळे एवढं काय रहदारी नाही आहे. हे बघा पूर्णपणे खाली आहे. आता कसं जेव्हा इंटरनॅशनल चालू होईल तर इथे पण थोडं ट्रॅफिक वाढेल. भाई साहब, भाई स्क्रीन बघा, स्क्रीन बिन लावलं एकदम नेक्स्ट लेवल बनवलं यार. खर्च तर भारी केला यार. किती केलं तरी आमचं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे यार. लोक आधी मुंबई करायचे, आता आम्ही बोलतो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आमच्याकडे. ते पण खूप मोठं आहे. जगातला बोलता येईल, भारतातला तरी बोलता येईल. बाहेर बॅगेज काउंटर आहे. आता ही जी आमच्या इथे जाते, मी जिथे राहतो त्या ठिकाणी डायरेक्ट बस एअरपोर्टवरनं. म्हणजे आपल्याला अराऊंड खूप म्हणजे बोलतात ना हजारोने पैसे वाचवतात. म्हणजे 500, 700, 800 रुपये मागतात. इथून आम्ही फक्त 25 रुपीजमध्ये जाणार होते. बघ ऑफिशियल बस आहे आमच्या इथे जाते डायरेक्ट. आम्ही जिथे राहतो तिथे 25 रुपीजमध्ये डायरेक्ट घरी. भारी आहे ना, बेस्ट.
सो येस मित्रांनो, फायनली आता आलोय घरी. तुम्ही बघितलं असेल आपली काय जर्नी वगैरे होती ती. फटाफट ट्रॅव्हल झालं, म्हणजे अराउंड आपल्याला दिल्लीपासून ते आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला यायला 1 तास 30-35 मिनिटं लागलेले आहेत. आपण तुम्हाला फ्लाईटमध्ये सर्व मी एक्सपिरियन्स दाखवलंच. आणि सो बाकी आपली ट्रिप कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ह्या ट्रिपचे आपल्या अराउंड काहीतरी 5 ते 6 पार्ट्स येऊ शकतात, आणि काही पार्ट्स जसे की वाघा बॉर्डर झाला किंवा आपण कुठे फिरायला गेलेलो ते मॅक्स टू मॅक्स 50-55 मिनिटाचे असतील. ते तुमच्यावर तुम्हाला वाटत तर बघू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. जसं की त्यात काही फुटेजेस आहेत, परेड वगैरे आहे आपली ती, ते बघू शकता. बाकी ह्या वेळेचे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही ट्रिप तुम्हाला आवडली की नाही तेही सुद्धा सांगा. आणि काय डिटेल्स पाहिजे असतील की मी एजन्सी थ्रू गेलोय, कसं काय किती खर्च होता किंवा काय गोष्टी होत्या, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. अदरवाईज इंस्टाग्राम तर माहिती आहे तुम्हाला, माझा कमेंटमध्ये असतो, तिथून मला फॉलो करा आणि तिथे विचारू शकता. सो ही ट्रिप तर इथे संपली. आजचे ब्लॉग्स आता इथे संपतील आता. ठीक आहे, हा शेवटचा ब्लॉग आहे आपल्या ह्या ट्रिपचा. सो नंतर आता नेक्स्ट ठिकाणी कुठे जाईल किंवा डेली ब्लॉगिंग्स म्हणजे इन द सेन्स कुठे फिरायला वगैरे जाईल नॉर्मल ठिकाणी सुद्धा, तेव्हा ब्लॉग बनवायचा मी ट्राय करेल. सो भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंट सोबत, नवीन कोणत्या तरी सिरीज सोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र.